मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, बरेचदा जीवनामध्ये आपल्याला व्यापून टाकणारे किंवा निराश करणारे अनेक प्रसंग येत असतात आणि हे प्रसंग थोड्या कालावधीपर्यंतच राहते असे होत नाही. फार मोठा काळ आपला चिंतेमध्ये, निराशेमध्ये आणि उत्सुकतेमध्ये जात असतो आणि हा काळ आपल्याला बरेच कार्य करण्यापासून सुद्धा थांबवत असतो. जेही महत्त्वाचे कार्य आहे त्यातसुद्धा बऱ्याच अडचणी या निराशेमुळे येत असतात आणि महत्त्वाचे कार्य हे थांबून जाते. त्यात आपल्याला रुची वाटत नाही. मित्रांनो, आपल्याला अशीच जर निराशा आली असेल आणि आपले कार्य आणि त्यात मोठा व्यत्यय जर निर्माण होत असेल आणि वाटत असेल की हे कार्य आता माझ्याकडून होऊच शकत नाही किंवा ते कार्य मीच करूच शकत नाही. मित्रांनो, असा खोलवर जेव्हा विचार आपल्या मनामध्ये रुजतो तर नक्कीच त्यामध्ये आपला आत्मविश्वास खूप कमी होऊन जातो आणि नक्कीच असा आत्मविश्वास जर कमी झाला तर आपले त्यात मन लागत नाही आणि त्या कार्याला सोडून देण्याचा विचार नक्कीच आपल्या मनामध्ये येऊन जातो. मित्रांनो, यातून जर आपल्याला उभारी घ्यायची असेल किंवा नवी दिशा, नवा वेग, नवीन ऊर्जेने जर आपल्याला वाटत असेल की कार्य करायचं आहे पण होत नाही आहे किंवा निराशा टिकून राहत आहे, तर मित्रांनो, एक लाईन आपल्याला नवीन ऊर्जा, नवीन दिशा देऊ शकते. आणि ती लाईन कोणती? तर मित्रांनो, ती हीच लाईन आहे की मी हे कार्य करू शकतो. हो मित्रांनो, हीच लाईन आहे, ही टॅग लाईन आहे, नवीन ऊर्जा देणारी लाईन आहे की मी हे कार्य करू शकतो आणि हे कार्य करण्यासाठी माझीच निर्मिती झालेली आहे. मित्रांनो, सतत बराच वेळपर्यंत हे वाक्य म्हणून पहा. हेच वाक्य आपल्याला नवीन प्रेरणा देईल, नवा उत्साह, नवा जोम, नवी शक्ती आपल्यामध्ये निर्माण करेल आणि आपण ज्या कार्यापासून आतापर्यंत वेगळे झालो होतो किंवा रस वाटत नव्हता त्या कार्यामध्ये, तर नक्कीच या लाईनने, या विचाराने आणि मनामध्ये तीच लाईन, तोच विचार असल्याने, तेच वाक्य असल्याने आपण आपले कार्य करण्यासाठी परत प्रेरित होऊ आणि आपल्याकडून नक्कीच शरीर आणि मनाने ते उत्तमरित्या कार्य घडेल. मित्रांनो, नक्कीच लक्षात आले असेल ना? अशाच पद्धतीने जीवनाला अतिशय सजगपणे बघा आणि जीवन अधिक सुंदर, आनंदी आणि सुखी करा. मित्रांनो, ही माहिती ऐकण्यासाठी आपण जो अमूल्य वेळ आपला दिलेला आहे, तर त्यासाठी आपले खूप खूप मनापासून धन्यवाद. आपले जीवन खूप सुंदर, यशस्वी होण्यासाठी परत एकदा शुभेच्छा.